डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासी जीवपण भवरोग. भगवंताने आपल्याला हात पाय कान नाक डोळे दिले कशासाठी? भजनासाठी दिले. मग आपण देखील भजन केलं पाहिजे. मग तुकोबराय सांगतात की भजन करा का तर काळाची एवढी पडेल बाजे भा सोडविना ते भा माय बाप. सोडविना राजा दिशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली. किती जरी मोठा राजा असला तरी तो सुद्धा आपल्याला काळाच्या तावडीतून सोडू शकत नाही. राजा जरी असला तरी तोही एकटाच येणार आहे आणि एकटा जाणार आहे. आपणही एकटाच येणार आणि जातानाही एकटाच जायचे. त्याचप्रमाणे राजा सुद्धा एकटाच येणार आणि जातानाही एकटाच जाणार. सुईच्या टोकावर बसेल एवढं सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकत नाही. असंच सिकंदर नावाचा राजा आजारी पडला. आजारी पडल्याच्या नंतर आता राजाच्या ठिकाणी शेजारी वैद्य बसलेले होते. राजाने सांगितलं की वैद्य बुवा मला काय मरायचं नाही. त्यावेळेस वैद्य बुवाने सांगितलं की राजा हे कलियुग आहे. कलियुगामध्ये प्रत्येक जीव जन्माला येणार आणि प्रत्येक जीव मरणार आहे. त्याप्रमाणे तुमची वेळ देखील ठरलेली आहे. तुमचं मरण जवळ आलं की तुम्हाला मरावं लागेल. राजा म्हणाला ठीक आहे, जर तुम्ही म्हणत असाल तर मी मरायला तयार आहे, परंतु माझी शेवटची इच्छा अशी आहे की मी गेल्याच्या नंतर माझी जी अंतयात्रा आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीनं काढायची. वैद्यबा म्हणाले ठीक आहे, परंतु वेगळ्या पद्धतीनं म्हणजे कशी काढायची? त्यावेळेस राजाने सांगितलं की बघा वेगळ्या पद्धतीने म्हणजे फार काही वेगळं नाही. ज्याप्रमाणे सर्वांना 4 खांदेकरी असतात मला देखील तसेच ठेवा. फक्त माझे जे हात आहे ते दोन्ही बाजूला असे मोकळे सोडून द्या. आणि एका हाताला जी मी संपत्ती कमावली, जे धन मी आयुष्यभर कमवलं ते एका हाताला ठेवा आणि एका हाताला जे काही सैन्य मी आयुष्यभर कमवलं ते एका हाताला ठेवा. त्यावेळेस वैद्यबा म्हणाले ठीक आहे, एका हाताला तुमचं धन असेल, संपत्ती असेल, एका हाताला तुमचं सैन्य असेल, परंतु राजा असं का करायचं? तर त्यावेळेस राजाने सांगितलं की वैद्यबा जोपर्यंत मी जिवंत होतो तोपर्यंत मी या प्रजेला काहीही उपदेश करू शकलो नाही. परंतु जाता जाता एवढं सांगून जायचं की हे बघा ह्या हाताला जेवढी संपत्ती आहे तेवढी संपत्ती मी जोपर्यंत होतो तोपर्यंत कमवली. ह्या हाताला जेवढं सैन्य आहे ते मी जोपर्यंत होतो तोपर्यंत कमवलं. परंतु जाताना मात्र मोकळ्या हाताने चाललो. म्हणजे जाताना आपण काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. प्रत्येक जीव आलाही एकटाच आणि जाणारही एकटाच आहे. म्हणून तुकोबराय सांगतात की सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली. राजा देखील सोडवणार नाही. मग कोण सोडवणार आहे? तर तो भगवान परमात्मा आहे. तो सोडून आपल्याला कोणीही सोडवणार नाही. कसं सांगून जाईल? गजेंद्र नावा